नमस्ते, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे शुक्रवार आणि आज छान दिवस आहे. आज संकट चतुर्थी आहे. बाहेर छान पाऊस पडतोय बघा. केवढं धुकं केलंय बघा. तिकडे एवढा लांब पाऊस आहे. काही दिसत नाही. आभाळावानी आहे ना, ते पूर्ण पाऊस आहे. खूपच जोरात पाऊस आहे. 4 दिवस झाले एवढा पाऊस आहे मुंबईमध्ये. तुमचं गाव केवढं धुकं केलंय पावसाने. रात्रीपासून पडतोय आणि सकाळी तर अजून जोर आलाय पाऊस. 4 दिवस झाले पाऊस चालू आहे मुंबईमध्ये. चांगली गोष्ट येतोय. आपण वाटच बघत होतो तो कधी येतोय. पण मनामध्ये सारखी भीती वाटते का तो येतोय पण काही नुकसान नाही करावं. मुंबईमध्ये पाऊस चालू झाल्यापासून ना न्यूजला अशा अशा गोष्टी ऐकल्यात ना. स्कूलचं ऐकलं, स्कूल बसवर झाड पडलं, एक पोरगा वारला बिचारा, 11 वर्षाचा. बिचारा शाळेत गेला होता सकाळी. खूप म्हणजे असं पाऊस चालू झाल्यापासून ना काय ऐकायलाच येते. काल एक न्यूज बघितली, 2 मुली रस्त्याने चाललेल्या, करंट लागला पाण्यामध्ये, रोडला पाणी साचलं होतं. म्हणजे पावसाच्या सारख्या गोष्टी चालूच आहेत न्यूजला. त्याच्यामुळं पावसातून असं वाटतं बाहेर पडायला पण नको, घरातच बसा. म्हणून काय बोलते, बोल, काय बोलायचं होतं तुला? हं? काय बोलायचंय? खाऊ आहे तुला तिथे? खाऊ आहे. तिला खाऊ पाहिजे म्हणून माझ्या मागं लागली. त्यामुळे एवढी थंडी आहे ना, असं वाटतं 2 गोधड्या घेऊन अंगावर झोपून घ्यावं. तरी मी आताच उठले म्हणजे सकाळी डबा वगैरे दिला साईला. साई स्कूलला गेला, मिस्टर कामाला गेले. डबा बनवून परत झोपले अंगावर गोधडी घेऊन. ते आता उठले. आता उठून कामं करते. आता साईला परत स्कूलला आणायला जायचंय. चतुर्थी पण आहे, पूजा करायची मला, पण आहे तिथं झोपल्यात. मी थोड्या वेळाने करेन. मॅडमला खाऊ देऊया, ती बिचारी वाट बघते. बघा आली. खाऊ पाहिजे होता तिला म्हणून ती मला आवाज देत होती. हे आमच्या मनूचं खाऊ. बघते बघा ना, मी केवढं टाकते केवढं नाही बघते. कमी टाकलं ना खाणार नाही ती. बघा 2 चमचे दिले तरी. बघा, ताट भरून पाहिजे तिला तरच ती खाणार. लय हुशार आहे ती. अगं बाबू खा, परत देते तुला. तेवढं संपव पहिला, तेवढं संपव. मग ते नरम होतं ना, मग तू खात नाही. संपव तेवढं. नाही खाणार, लय आगाऊ. खा, परत देते तुला, परत देते मी. ते संपलं ना, परत देते. खा तू, खा. नशीब खायला लागले. लय आगाऊ आहे, तुला सगळं कळतं. कमी जास्त ताट भरून खाऊ पाहिजे तिला. कपडे वगैरे लावलेत मिशनीला, अजून भांडी लावायचे, चपात्या वगैरे करायच्यात. पहिले चहा करते. आपली आई आणि पाणी ठेवलं, गॅस पेटवते. सकाळी आंघोळ केल्या केल्या चहा नाही भेटला ना तर काम नाही होत. पहिला चहा करूया. मस्त चहा पिऊन मस्त चहा पिते आणि मग कामाला लागते. टिफिनला छान टमाट्याची चटणी बनवून दिली. माझ्या नवऱ्याला आवडते टमाट्याची चटणी. त्या करायच्या बाकी आहेत, पण त्या आई उठून करतील. चपात्या चपात्या करायची दुट्टी आईकडे असते. कळतो आपलं. तोपर्यंत कचऱ्यावाला आलाय, बघूया. बाहेर बघा किती अंधार आहे. इकडे लाईट आहे, इकडली ट्यूबलाईट खराब झाली. कचरा टाकला नशीब. कचऱ्यावाला एक दिवस येतो, एक दिवस नाही येत. मग आम्हाला जाऊन खाली टाकावं लागतो कचरा. चहा पिते. आज डोकं धुतलंय, शुक्रवारी आज. गुरुवारचं धुते पण मी काल नाही धुतलं, आज धुतलं. पाऊस काय चालूच आहे बाहेर. मस्त पावसाची मजा घेत घेत गरम चहा. काल म्हणून
चला मला ना पाऊस खूप आवडतो, असा बघायला आवडतो पाऊस. पावसात भिजायला पण आवडतं. पण पावसामध्ये एक गोष्ट मला नाही आवडत, ते म्हणजे गांडूळ. मला गांडुळांची खूप भीती वाटते. मी मामा का गावाला असायचे ना, पाऊस पडला ना मी बाहेरच नव्हते पडत. आता गावाला खूप गांडूळ असायचे मातीमध्ये. मला गांडुळांची लई भीती वाटते. रस्त्याने चालताना पण पावसामध्ये ना खाली बघते गांडूळ बिंडूळ आहेत. आई पण उठल्यात चहा पितात ते. जानवी अजून झोपली. पावसाचं काय खरं नाही ना आई. रात्रभर चालू आहे पाऊस. हा ना, रात्रीपासून चालू आहे आणि सकाळी तर अजूनच जोर आलाय त्याला. चालू केले कपडे. पावसात बघा सगळे कपडे असे हँगरला लावावं लागतात. अशी रशी बांधली मी छोटे छोटे कपडे टाकायला. आता बाहेरून कपडे कुठे वाद घालायचे हे खूप टेन्शन असतं, म्हणून अशी रशी बांधली. बघू सुकतील पंख्याखाली. मनूच्या खाऊची बॉटल खराब झाली, नवीन बॉटल काढली आणि ह्याच्यामध्ये चणे होतोया. म्हणू बस होईन का तुला एवढी बॉटल खाऊला? हा, तुला खाऊ ह्याच्यामध्ये ठेवते. तुझी बॉटल खराब झाली ना. बॉटल मध्ये भरून झालंय मनूचा खाऊ. ते चणे वगैरे असे बसल्या बसल्या पावसा पाण्याच्या घरात त्यांनी खाऊ. मुलं बसल्या बसल्या खातात घरी. इकडे प्लास्टिक जमा करून ठेवलं त्या भंगारवाला येत नाही इथं, खाली जाऊन द्यावं भंगारवाल्याला. एवढं जमा झालं. आईचं चपात्यांचं काम चाललंय. तो हाय तोच गरम करा. खिचडी भात करते मी. काय भाजी पण नाही ना. पावसाचा वेग बघा वाढतच चाललाय. कमी व्हायचं तोडून पाऊस वाढतच चाललाय बघा. तेवढा ट्रॉफिक आहे. माझ्या सगळ्या झाडांनी कुंड्यांमध्ये पाणी साचायला लागले. इकडे कागद लावायचा प्लॅन चाललाय, पण कागद लावला तर हवा येणार नाही, हवा बंद होईल. म्हणून मी इकडे कागद नाही लावलं, एवढ्याच जागेवर लावलं. आता लावा लागेल. सर्व कुंड्या वल्ल्या होतात, कुंड्यांमध्ये पाणी साचत. कुंड्या वल्ल्या होऊ द्या, काय नाही प्रॉब्लेम. मस्त झाडांची आंघोळ होते. पण असं पाणी साचलं तर मच्छर चावतील. बिल्डिंगहून बघा कसं पाणी खाली येतं. दिसलं. डाळीच्या चपात्या झाल्याच. रात्रीचा भात गरम करतात. आई दादरला जायचंय, ऑर्डर आहे. एवढा पाऊस आहे ना, आईला ऑर्डर आहे दादरला जायचं आहे. त्यांना एक ऑर्डर नसते, पण आता पाऊस चालू आहे तर त्यांना ऑर्डर आहे, त्याच्यामुळे त्यांना जावं लागणार दादरला. ओके. थंडी वाजते ना. तंबाखू सगळी फोडली वाटते. आईची सगळी मिशरी खराब झाली. सगळी घुशीने वाट लावली. एवढी मावशीने गावावरून पाठवली होती. खिचडी भात करून घेते. मी सगळ्या डाळी वगैरे टाकते. तेल टाकून घेतलं. काय नाही टाकत, फक्त कांदा टमाटा कढीपत्ता थोडी मोहरी टाकायची, जिरा टाकायचा. कांदा परततोय आपला. पाणी पण आलं. धने टाकून पावडर, हळद, लाल मिरची पावडर,
पाणी टाकायचं. जास्त पातळ खिचडी भात नाही आवडत आम्हाला, म्हणून पाणी कमी टाकले. आता 2 शिट्ट्यात भात रेडी. नवीन झाडू काढले वापरायला. पहिले त्याची पूजा करूया. आज शुक्रवार पण आहे. पाणी भरायचं काम चाललंय. पाणी आलंय. ठेवले तापायला. गरम पाणी प्या. आता पाऊस चालू आहे ना. कपडे प्यायला लावतो. छोटे छोटे कपडे घातले की वाळत, तेवढं पंख्याने सुकतील तरी ना. कपडे असे सगळीकडे लटकवलेत. पावसाळ्यात सगळ्या घरांची हीच परिस्थिती आहे. हे बघा, सगळीकडे कपडे अडकवलेत. कुठं अडकवायची जागाच नाही. कपड्यावर घालायला कुठं चान्सच नाही. तर माझी अशी तयारी झाली आहे. 12:30 वाजायला आले. मी आता शाळेत जाते. साईला आणि थांबला नाही. रेनकोट घेऊन जाते. तर चला मग साईला घेऊन येते. मग नंतर तुम्हाला भेटते. बघा आम्ही केवढं भेटलोय बाहेर. कुठे मला पाऊस एवढा रेनकोट घातले तरी आम्ही बोलत आलो. साईचे अवतार बघा. थोडा रेनकोट वगैरे घालून गेलो तरी एवढी ओली झाली बाबा. बाहेर खूप पाऊस आहे. रेनकोट घाला, छत्री घ्या, काय नाही फरक. अरे बाबा रेनकोट इथं घाल ना. इकडं आहे तर पॉपकॉर्न भाजायचं काम चाललंय. तुम्हाला नेत आहे. पॉपकॉर्न आहे. मक्का आहे. मक्का पॉपकॉर्न बोलतात. अच्छा, ओली झाली. साईचा कपडे चेंज करता. साई पण ओला झालाय सर्व. साईची तयारी चालली. साईच्या बॅगेत बघा सर्व डब्बा सांडला. तेल बघ कसं सांडला साई एवढी पिशवी वगैरे लावून. तू पिशवी तुला लावतो याची मम्मी. डब्बा असं टाकायचा असतो, असं वाकडा नसतो. अच्छा असा टाकायचा. कसा टाकायचा. सरळ टाकायचा थैली. तू असं वाकडा टाकल्यावर तू पडणार. आता म्हणणार दुसऱ्यांदा तेल पडले. धुवायची बॅग आता. आता तू उद्या घेऊन टाक बॅग बघ. 2 वेळा सांडले त्याच्या बॅगीमध्ये. आता उद्या घेऊन टाक. उद्या शाळा आहे. शाळेत नाही जाणार. सॅटर्डे हाफ डे. उद्या जा. अरे हाफ डे म्हणून नाही जाणार. नको राहू दे दर्शन लावतो. आई सांभाळून जा. छत्री बित्री घेतली. फोन घेतला. इकडे बघा साई आईकडे पैसे मागायला चाललंय. आईकडे पैसे मागायला. मॅडमचा खाना चाललंय. काय वेफर, केळाची वेफर आणि खिचडी भात. मी कपडे चेंज करते आणि जेवून घेते. दुपारचे 1 वाजलेत. घेऊन आला ऐकून पैसे. किती पैसे आणले साई. 20 रुपये. 20 रुपये. आईला वशीला लावून पैसे घेऊन आलाय. आता जेवून घेतो आम्ही. खिचडी भात. साईला पण भूक लागली, मला पण भूक लागली. मस्त खिचडी भात आणि ह्याच्याबरोबर लोणचं. बघून जेवतो. या जेवायला. सकाळी 6 वाजल्यापासून पाऊस आहे. आता वाजले ते 1 तरी पाऊस अजिबात थांबला नाही. संध्याकाळचे 5:30 वाजले. दुपारी थोडी झोपले. आता उठले. चहा बी वगैरे पिते. थोडं जेवण बनवायचे संध्याकाळचं. चहा पिऊन घेते. आज मुगाची आमटी बनवतो. आणि पाऊस काही थांबला नाहीच आहे. पाऊस चालूच आहे. थोडंसं कमी झालंय. रिमझिम झालंय. 6:30 वाजले. दिवा वगैरे लावून घेऊया. संकट चतुर्थी पण आहे. माचीस कुठं ठेवला आहे.
बिलिंगचं काय गर्दी नव्हती तर डायरेक्ट मी गेली त्याच्या आतमध्ये जिथे गर्दी नव्हती पेट्रोल पेटवलं. आज छान संकट चतुर्थी. त्याच्यामध्ये सगळं भाकरी करून घेते. 2च भाकरी करायच्या. सकाळच्या चपात्या पण उरलेल्या आहेत. मी ज्वारीची भाकर अशी एक हाताने थापते. मला 2 हाताने नाही बनवता येत. 2 हाताने असं करायला गेलं ना 2 भाग होतात असे, म्हणून मी एक हातानेच बनवते. इकडे भाकर झाली आपली. शिकली नाही. ज्वारीच्या भाकरी संध्याकाळच्या आम्ही ज्वारीच्या भाकरी खातो. माझ्या मिस्टरांना बाजरीची भाकर खूप आवडते, पण मला येत नाही बाजरीची भाकर, कडक होते माझ्याकडून. पावसाने परत हजेरी लावली आहे जोरात. संध्याकाळचे 7 वाजले. पड बाबा पड, तुझं जेवढं मन. मुलाचा 7चा ट्युशन आहे. 7 वाजून 5 मिनिटं झाले, अजून याची तयारी चालली आहे. नुसतं टाइमपास चाललाय बघा. हे अरे बाबा आवर. बघा पावडर बिवडर लावणार आहे. त्याला इथंच जायचंय साई. 7चा ट्युशन आहे, तू येणार 9 वाजता. अर्धा तास तुझा इथंच चाललाय मेकअप करण्यात. इकडे भाकरी पण झाल्या माझ्या. मनीला बाय केलंस. चल चल बाबा बाय. नीट जा सांभाळून. साईचा ट्युशन काही लांब नाही, वरच्या वरतीच आहे. चल चल. आता काय राहिलं. चल जा बाबा. नीट जा सांभाळून. काय नव्हतं एवढं, कोण नाही बघत. चल. हा बाय. गेला ट्युशनला. आता जान्हवी येईन ट्युशनवरून. कम्प्युटर क्लासला जाते की बंद करून घेते. मच्छर येतात. एकदा 7 वाजले ना का मच्छर येतात घरात. माझा ना सेल्फी स्टिक तुटलाय, त्याच्यामुळं मला हातामध्येच फोन पकडून सगळे व्हिडिओ बनावं लागतात. जेवढे जमतात तेवढे बनवते मी. मागवलाय मिस्टरांनी, संडेला येईन तो. नवीन मागवलाय. छान मुगाची आमटी केली. आज संकष्टी आहे ना, मी नाही खात संकष्टीला. मॅडम आल्या. काय जान्हवी एवढी भिजली. बघा छत्री नव्हती घेऊन गेली, एवढी भिजून आली. एक तर बरं नाही जान्हवी तुला. 2 दिवस झाला ताप होता आणि आता ये बघ एवढी पावसात भिजून आली. जा कपडे चेंज कर पटकनी. तर बघ पहिला कपडे चेंज कर जा. आमच्या दोघी महिला की ना पावसात भिजायला खूप आवडतं. हे कामावून आले नाही, बाहेर खूप जोरात पाऊस येतो. 8 वाजायला आले. फोन पण नाही करू शकत, गाडीवर असतात ना, गाडी चालवतो. फोन केला तर ओरडतील म्हणून. हे भिजून आले. बाहेर पाऊस आहे ना खूप. रेनकोट बघा यांचा. काय घेऊन आले. स्कूलचे सामान घेऊन आलेत, कव्हर आणि हे स्टिकर. पाऊस आहे ना, कमीच नाही झाला हो इकडे पाऊस. हा बिचारा माझा नवरा किती मेहनत करतोय, केवढा भिजून आलाय बघा. एका जागी उभं राहून पॅन काढा. सगळं पाणी पाणी केलं तुम्ही घरात. बघा बिचारे आल्या आल्या लगेच पोराचा रेनकोट शिवायला घेतला त्यांनी. काम करून आले, जरा आराम करायचं ना. सकाळी साईचा रेनकोट फाटलेला, ते शिवता तो. फाटला नाही, नवीनच घेतला. शिलाई उसवली. हा नवीनच आहे, अजून 1-2दाच वापरलाय त्याने. झालं शिवून. बघा त्या कुंट्या आहे ना, तिथले पाणीचं असतंय. आंध्रा दिसतं का तुम्हाला आता. काय हे पुढे घ्यायचं, हा गॅप आहे ना, हा
थोडं करून होईल फक्त कुंड्या पुढे घेऊन पाणी नाही जाणार कुंड्यामध्ये पावसाचं पाणी साचले हो ते पाऊस थांबलाय बघा थांबला म्हणजे थांबलाय चालू आहे रिमझिम चालू खालची पण काढून येणार की थांबायचं काही नाव नाही घेत अरे यार का कधी आला तू बघा या पोरगा कधीच येऊन लपलाय बेडरूम मध्ये माहिती पण नाही आवाज आला मम्मीला घाबरायला. आम्हाला माहितीच नाही तू आलाय जान्हवीने सांगितलं पप्पा बाहेर आले तेव्हा मी आले. कचरा छान गावावर साफ करून ठेवली रात्रीचे 11 वाजलेत जेवण खाऊन सर्व झाले सगळं काम बिम झालंय भांडी बिंडी सगळं झालंय किचन पण आवरले पण आई अजून आल्या नाहीत आई 11 वाजता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या पूर्ण दिवसाचा रुटीन दाखवलं तुम्हाला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये